मिळतो ही नगरपालिका ही आपली नगरपालिका आहे. त्या भावनेतून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे हे आम्ही सर्व ठिकाणी सांगतो. तेच तुम्हाला सांगतो, गेल्या वेळेला तेच सांगितलं होतं, आजही तेच सांगतो की आम्ही आमच्या हक्कांसाठी जेवढं आम्ही दक्ष आहोत तसं आम्ही कर्तव्यांसाठी सुद्धा दक्ष राहिलं पाहिजे. तर हेच आम्ही सगळ्यांना सांगतो आणि ते त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे. आतापर्यंत आपलं आर्थिक शोषण झालं, परंतु यापुढे ते होणार नाही. कारण तुम्ही सगळे लढाऊ आहात आणि तुम्हाला मार्गदर्शक ठाकूर साहेबांसारखे आणि अनिल दादांसारखे ज्यांना 40-50 वर्षाचा अनुभव आहे हे नेते आपलं मार्गदर्शन करून या ठिकाणी लढा उभा करणार आहे. आणि त्यामुळे हा लढा फेल जाणार नाही. त्याला आपण चुकीचं काही मागणारच नाही. पण आमचं जे आहे ते आमचं मिळालं पाहिजे. हा हक्क आम्हाला जो संविधानाने दिलेला आहे, कायद्याने दिलेला आहे, तो सुद्धा कोणी हिरावून घेत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. ही सुद्धा भूमिका आपण त्या ठिकाणी सांगण्याचं काम नसतं. मला खरंच समाधान वाटतं. मुख्याधिकारी साहेबांनी प्रत्येक गोष्टीला आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनातून या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि किमान वेतन हे कायद्याने बंधनकारक आहे ते तर त्यांनी मान्यच केलेलं आहे. किमान वेतन मिळालंच पाहिजे. ठेकेदार देत नसेल तर ठेकेदारावरती कारवाई करून ते आपल्याला त्यांना द्यावं लागणार आहे. कारण तो कायदा तोडू शकत नाही. कायदा पाळणं हे त्यांनी करारामध्ये लिहिलंय, त्यामुळे तो कायदा तोडू शकत नाही. तुमच्या आरोग्याची जी योजना राबवायला पाहिजे ती कायद्यातली तरतूद आहे, त्याला ती पालन करायची. तुमच्या भविष्यातली तरतूद भविष्य निर्वाह निधी भरायला पाहिजे, ते भरायलाच पाहिजे. त्याचं चलन दिल्याशिवाय त्याचं पुढचं बिल निघणार नाहीये. आणि त्यामुळे आज मला विश्वास की मुख्याधिकारी साहेब त्यांच्या यंत्रणेला मला या ठिकाणी अकाउंटंट असेल किंवा संबंधित कोणी जे अधिकारी असतील त्यांना ते बिल तपासतानाच हे सगळं बघितल्याशिवाय माझ्याकडे आणू नका हे स्पष्टपणे सांगतील. त्यामध्ये माझ्या मनात तुम्हाला शंका आहे. त्या राहिली गोष्ट आपल्या इतर सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत राहतील. दादा 2 मिनिटं झाली. दुकानदार साहेब रोज बोलता, आज आम्हाला बोलून बरं अधिक वेळ न घेता या ठिकाणी 2 गोष्टी आपल्याला करायच्या. प्रश्न सुटतील, प्रश्न सुटत राहतील. या ठिकाणी मुख्याधिकारी साहेबांना जसं बघितलं तर ते आल्यानंतर आपलं पहिलं आंदोलन ना त्यानंतर पहिलं आंदोलन आणि शेवटचं आंदोलन असेल. आपलं आंदोलन होणार नाही सर, ती वेळ आपल्यावरती येणार नाही. आपण मनापासून म्हणजे आम्ही कुठे जातो तर त्या ठिकाणी आमचं कर्तव्य नेहमीच होतं. पण ही विनंती करीन ठाकूर साहेबांना